मित्रांनो नमस्कार, एससीटी वैदिक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या वेगवान जगामध्ये प्रत्येक शेतकरी सुद्धा वेगवान झालेला आहे। त्याला वेगाने प्रगती हवी, पण या वेगाच्या नादामध्ये शेतकरी एक महत्त्वाची गोष्ट विसरून गेला, ते म्हणजे पोषण। जर तुम्ही जास्त स्पीडची जर गाडी घेतली तर तुम्हाला इंधनही तेवढ्या दर्जाचं त्याला लागणार आहे। या बाबतीमध्ये आम्ही कुठेतरी दुर्लक्षित झालो आणि त्याचे परिणाम म्हणजे आज अतिशय सुंदर सुंदर प्रकारच्या व्हरायटी शेतकरी लावता, अतिशय जास्त उत्पन्न रेकॉर्ड ब्रेक विक्रमी उत्पन्न देणाऱ्या व्हरायटी शेतकरी निवडता, परंतु कुठेतरी चांगली सुरुवात होते आणि एखाद्या सीझन नंतर ती व्हरायटी उत्पन्न द्यायची बंद करते, किंवा त्याच सीझनला त्या शेतकऱ्याला पहिला फ्लश चांगला येतो, दुसरा फ्लश अतिशय कमी येतो, तिसरा फ्लश मध्ये रोगराईच येते। हे सगळं का होतं? काही शेतकऱ्यांच्या इथं ती व्हरायटी अतिशय सुंदर प्रकारे फुलते आणि जवळजवळ अनेक शेतकऱ्यांच्या इथं ती व्हरायटी फ्लॉप झाली। त्याचं कारण आहे मित्रांनो की संकरीकरणाच्या या आताच्या काळामध्ये आपण जेवढ्या वेगाने ती व्हरायटी उत्पन्न देण्यासाठी बनवतो तेवढ्या वेगाने त्याला जमिनीतून पोषण मिळत नाही, आणि हे पोषण न मिळाल्यामुळे आपण जे नेहमी एससीटी वैदिक मध्ये सांगतो की कमजोरीमुळे रोग निर्माण होतो, मित्रांनो त्याप्रमाणे ते पीक कमजोर होतं आणि ते रोगराईला बळी पडतं। पण जेवढी जास्त उत्पन्न देणारी व्हरायटी असेल, जसं आपण म्हणतो जेवढी जास्त दूध देणारी गाय आहे ती तेवढी लवकर आजारी पडते, ती संवेदनशील असते आजाराच्या बाबतीमध्ये। तसंच जी व्हरायटी तुम्हाला चांगलं उत्पन्न देते ती त्या आजाराच्या बाबतीमध्ये खूप सेन्सिबल असते, संवेदनशील असते। आणि म्हणून आमचा नेहमी प्रयत्न आहे की या कमजोरीतून आपण माती, पीक आणि शेतकरी तिघही वाचवायचे आणि आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश येते। आपण गेल्या वर्षभरामध्ये एवढे सुंदर असे आपण अनुभव आपण घेतलेले आहेत की शेतकरी विक्रमी उत्पादन काढताय, अगदी एवढं विक्रमी उत्पन्न काढताय एससीटी वैदिकच्या माध्यमातून की सामान्य शेतकऱ्याचा, केमिकलच्या शेतकऱ्याचा त्याच्यावर विश्वास देखील बसत नाही। तो सरळ म्हणतो हे फेक आहे, फेक आहे एवढं म्हणण्या इतपत असे एवढं विक्रमी उत्पन्न येतं। याचे अनेक उदाहरणं आपण सांगू शकतो आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये हनुमान वाडीकर हे जे शेतकरी आहेत त्यांची 375 झाडांमध्ये त्यांनी मित्रांनो 33 लाख रुपयाचं उत्पन्न आज घेतलेलं आहे, आणि खरोखर हे विक्रमी उत्पन्न आहे। याप्रमाणे आपण जर मागच्या वर्षभराचा आढावा जर घेतला तर आपल्याला असे खूप सारे शेतकरी बघायला मिळतील ज्यांनी आपल्या वांग्याचं उत्पन्न वर्षभर घेतलं आणि एकरामध्ये 40 लाख रुपये कमवले, ज्यांनी आपल्या दोडक्याचं उत्पन्न घेतलं आणि त्यांनी काहीतरी 18 गुंठ्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढलं, 80 रुपयांनी दोडका त्यांचा व्यापाऱ्याने विकला। मार्केटमध्ये जो 18 ते 20 रुपये केमिकलचा दोडका जातो त्यांचा दोडका मात्र व्यापाऱ्याने 45 रुपयांनी घेऊन 80 रुपयांनी विकला। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की केल्याने होत आहे, पर्यादी केलीची पाहिजे। आणि कुठेतरी आज केमिकलच्या शेतकऱ्यांचा विश्वास जो आहे तो शेतीवरून डळमळीत होत आहे, आणि त्याचबरोबर या शेतीमध्ये विक्रमी उत्पन्न निघू शकतं यावरून त्यांचा विश्वास देखील त्यांनी गमावून टाकलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रहो, आज एससीटी वैदिक मध्ये आम्ही तुमच्या समोर असं काही एक नवीन ट्रीटमेंट घेऊन आलेलो आहे की ज्या ट्रीटमेंटमुळे आज एससीटी वैदिकचा शेतकरी आज जे उत्पन्न काढतोय त्या उत्पन्नाच्याही पलीकडे तो विक्रम मोडू शकतो। अशा प्रकारची त्या नवीन ट्रीटमेंटची क्षमता आहे। मित्रांनो, पहिला प्रश्न विचारला जातो ऑर्गॅनिकच्या शेतीमध्ये की केमिकलच्या उत्पन्नाची बरोबरी करू शकेल का? याचं उत्तर आहे ऑर्गॅनिक शेती कधीही केमिकलच्या उत्पन्नाची बरोबरी करू शकत नाही। परंतु आज समाजाला माहित करणं गरजेचं आहे सगळ्या शेतकऱ्यांना की वैदिक हे असं तंत्रज्ञान आहे, हे केमिकलच्या पेक्षाही 2 ते 3 पटीने अधिक उत्पन्न देतं, तेही केमिकलच्या मर्यादित खर्चामध्ये। अलीकडच्या काळामध्ये आपल्याला ज्याप्रमाणे एक समस्या सगळ्या शेतकऱ्यांना जाणवत आहे की वेगाने पाणी दूषित होते, माती क्षारपड होते, त्याच्यानंतर तुमचं रोगराईचं प्रमाण वाढले, वातावरणातील बदल वेगाने होत आहे, आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण दुष्काळाच्या समोर आहोत। आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, 30 ते 40% हा भाग आहे पूर्णपणे दुष्काळग्रस्त झालेला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना आता मार्च, एप्रिल आणि मे चा सामना करायचा आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आज पाण्याचं दुर्भिक्ष एक मोठी समस्या आहे। अशा परिस्थितीमध्ये रोगराई असेल, समस्या असतील, आणि त्याचबरोबर घटतं जे काही पाणी आहे, भूजल, ह्या सर्वांच्या समस्यावरती एक रामबाण उपाय म्हणून
आपण नेहमी प्रयत्न करत असतो एससीटी वैदिकच्या माध्यमातून आम्ही असं एक ट्रीटमेंट आपल्या समोर घेऊन येत आहोत की त्या ट्रीटमेंटमुळे शेतीचं चित्र पूर्णपणे बदलून जाणार आहे. फारशी प्रस्तावना न करता मी आपल्या समोर सुरुवात करूया. आपल्या सर्वांचं एससीटी वैदिक मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, एससीटी वैदिक शिलाजीत ट्रीटमेंट असं तिचं नाव आहे. शिलाजीत हा शब्द जर ऐकला तर मित्रांनो एक सामान्य माणसाला असं वाटतं की हा पुरुषांना त्यांची जी काही शक्ती आहे ती शक्ती वर्धन करणारा असा एक पदार्थ आहे. प्रजनन क्षमता जी आहे ती पुरुषाची असो स्त्रीची असो ती वाढवण्यासाठी असा एक पदार्थ आहे जो मदत करतो. अशीच त्याची आज सर्वसामान्य माणसामध्ये ओळख आहे. काही अंशी ती ओळख खरी पण आहे, कारण तुमच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती आणि रक्ताभिसरण क्षमता वाढवण्याचं काम हे करतं. शिला म्हणजे खडक, आणि खडकामध्ये जे जिवंत राहतं त्या खडकातलं जीवन निर्माण करणारं जे शिलाजीत आहे हे मिनरल्स आणि वनस्पतींचे अर्क याच्यापासून बनलेलं एक कॉम्बिनेशन असतं ह्युमसचं. आणि हे जे जसं आपण काही येते किंवा आपण ज्याला म्हणतो की जसा डिंक येतो झाडावरती तसा खडकावरती पण अशा प्रकारचे थर तयार होतात, ते शिलाजीत असतं. तर हे झालं आपलं मनुष्याच्या शिलाजीत बद्दल. आणि ते काय काम करतं तर त्याची प्रजनन क्षमता वाढवतं. मित्रांनो, आज माणसांसाठी प्रजनन क्षमता वाढवणं गरजेचं आहे की नाही हे तर सार्वजनिक क्षेत्रातील तज्ञ सांगू शकतील, अभ्यासक सांगू शकतील. परंतु आज या माणसांना अन्न पुरवण्यासाठी, पोषण पुरवण्यासाठी शेतमालामध्ये शिलाजीतची ताकद निर्माण होणं हे फार गरजेचं आहे. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा या ट्रीटमेंटचा जन्म झाला. तर शिलाजीत ट्रीटमेंट ही वनस्पतीसाठी कशी आहे तर त्याच्यामध्ये वनस्पतीसाठी आवश्यक असलेले जेवढे काही पोषक घटक आहेत तसं शिलाजीत मध्ये 83 प्रकारचे मिनरल्स आहेत वेगवेगळे. तसे या सर्व वनस्पतींमधूनच ते आलेले आहेत. मग त्या वनस्पतींना आवश्यक असलेले सर्व प्रकारचे मिनरल्स ज्या ट्रीटमेंट मधून मिळतात आणि पोषण मिळतं अशी जी ट्रीटमेंट आहे जी एससीटी वैदिकच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे त्या ट्रीटमेंटचं नाव आहे एससीटी वैदिक शिलाजीत ट्रीटमेंट, जी आजच्या काळामध्ये शेतकऱ्याला सुपरफास्ट रिझल्ट देऊ शकते, जेवढा रिझल्ट तुम्हाला केमिकल सुद्धा देऊ शकत नाही. आणि याचं शेकडो नाहीतर हजारो पुरावे आमच्या समोर सादर झालेले. ही ट्रीटमेंटची आज आवश्यकता काय आहे जशी आपण चर्चा केली, जमीन व पाण्याचा वेगाने आपण घसरतो जो काही दर्जा आहे त्याच्यामध्ये त्याची सुपीकता जी आहे जी वेगाने घसरते आहे. जेवढ्या वेगाने सुपीकता घसरते तेवढ्या वेगाने टॉक्सिसिटी पण वाढते. आणि मग ते जे काही त्याचा घसरलेला दर्जा आहे तो परत मिळवण्यासाठी आपल्याला या ट्रीटमेंटची गरज आहे. कारण जेवढ्या वेगाने तुमचं नुकसान होते तेवढ्या वेगाने ते भरून निघणं पण फार गरजेचं आहे. मातीतील व पाण्यातील रसायने, विषारी पदार्थ यांच्या प्रभावापासून वैदिकच्या उत्पादनांची गुणवत्ता टिकवण्यासाठी आता मातीमधील जे विषाक्त पदार्थ आहे, रसायन आहे, यांचा त्या मातीवर प्रभाव होतो, त्याच्या जीवसृष्टीवर प्रभाव होतो. तो घालवण्यासाठी काहीतरी असं ताकदवर शक्तिवान काहीतरी अशी गोष्ट पाहिजे की त्याच्यावर मात करू शकली पाहिजे. तुम्ही जर ऑर्गॅनिक वापरत बसले तर हे याच्यामध्ये त्या केमिकल पुढे ते टिकाव सुद्धा धरू शकणार नाहीये. सॉइल चार्जर व फ्रूट चार्जर हे शुद्ध ह्युमस असल्यामुळे हजारो वर्षांपासून ह्युमसचा औषधांसाठी बेस म्हणून वापर केला जातो. ह्युमिक ऍसिड असेल, फुल्विक ऍसिड असेल, याचा औषधांमध्ये बेस म्हणून वापर केला जातो सगळ्या औषधांमध्ये, मानवी औषधांमध्ये, सर्वच औषधांमध्ये. त्यामुळे वैदिक पावडरची शुद्धता व गुणवत्ता जी आहे ती आपण या शिलाजीत ट्रीटमेंटच्या माध्यमातून 2 ते 3 पटीने वाढवू शकतो. आपल्याला एससीटी वैदिक तर आहेच आपल्या हातामध्ये, परंतु त्याचं जे काही ताकद आहे ती, जसं उदाहरण सांगायचं ठरलं तर तुमच्याकडे समजा मूग आहे, तर तुम्ही जर तसे मूग जर शिजून खाल्ले तर तुम्हाला पोषण मिळणारच आहे. पण तुम्ही जर मूग जर भिजवून त्याला जर मोड आणून खाल्ले तर त्या मुगाची क्षमता काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर आहे. मग त्याला ती जी काही प्रक्रिया आपण करतो मोड आणण्यासाठीची, तशा प्रकारची प्रक्रिया आपण सगळे जे आपले वैदिकचे प्रोडक्ट्स आहेत, पावडरी आहेत, ते आपण सॉइल चार्जर मध्ये जमिनीसाठी आणि फवारणीसाठी फ्रूट चार्जर मध्ये जे भिजत घालतो त्याच्यामुळे त्याची क्षमता 3 ते 4 पटीने काय होते, वाढते. कारण ते काय करतं, सक्रिय होतं, सुप्त अवस्थेतून बाहेर येतं. आता पिकाची अन्नद्रव्य अर्थात अपटेक करण्याची क्षमता आहे. आपण जसं समजतो नेहमी की तुम्हाला जर समजा आपण सांगितलं की दूध प्या तर मुलं कंटाळा करतात. त्यांना जर म्हटलं की चला तुम्हाला त्याच्यापासून काय बनवून देतो, खवा बनवून देतो, मग तोंडाला पाणी येतं. बरोबर आहे की नाही. म्हणजे जसं माणसांना अधिक जर त्याचं पौष्टिकता वाढवून जर अधिक जर ते रुचकर लागलं तसं माणसं लगेच ती पदार्थ खायला उत्सुक होतात.
तसंच आहे, ज्यावेळेस आपण एसिडी वैदिकच्या पावडरही वापरतो आणि ज्यावेळेस आपण शिलाजीत ट्रीटमेंटमध्ये आपण भिजवून फर्मंट करून वापरतो, तेव्हा त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धता तयार होते, पौष्टिकता वाढते आणि ते अतिशय सोपं आणि सुलभ बनतं पिकांना अपटेक करण्यासाठी. ज्या प्रक्रिया मातीमध्ये घडायला पाहिजे त्या प्रक्रिया घडून आणण्याची गरज पडत नाही, त्या प्रक्रिया आधीच घडून जातात. जसं आपण पाहिलं इथे की दुधापेक्षा दही हे काय असतं, पचायला सोपं असतं आणि जास्त पौष्टिक असतं, बरोबर आहे. अगदी त्या प्रकारे आपण आपल्या ज्या वैदिकच्या पावडर्स आहेत त्या पावडरना आपण शिलाजीत ट्रीटमेंटच्या माध्यमातून अधिक पौष्टिक आणि अधिक सुलभ अपटेक करण्यासाठी बनवत असतो. आता आपण बघितलं की आपण शिलाजीत ट्रीटमेंटची आवश्यकता का पडते याविषयी चर्चा करतो. पिकातील चयापचय क्रिया जी असेल, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये मग फूल निर्मिती होते, फळ निर्मिती होते, शुगर निर्मिती होते. मग ही जी काही निर्मिती आहे ती वेगाने व्हावी, निर्विघ्न पार पडावी. मग ते जर वेगाने झाली तर साहजिकच उत्पन्नाचा वेग काय होईल, वाढेल. आज वातावरणात होणारे बदल असतील, जमिनीतील टॉक्सिसिटी असेल किंवा झाडाला जे काही आतमध्ये त्याच्या व्हेन्स असतात, जलवाहिन्या आणि रसवाहिन्या, झायलेम आणि फ्लोएम यांचं कार्य अधिक धष्टपुष्ट पद्धतीने जर व्हावं असं मला वाटत असेल तर त्यासाठी त्यांना जे मिळणारं जे काही आहार आहे, जे त्याला मिळणारं मूलद्रव्य आहे ते पण अतिशय प्राकृतिक स्वरूपामध्ये असायला पाहिजे. आणि तीच गोष्ट आज शिलाजीतमधून शेतकऱ्यांना पिकाला देणं शक्य होणार आहे. वातावरणात अचानक होणारे जे बदल आहेत, ज्यावेळेस ताणतणाव निर्माण होतो त्या ताणतणावाला सामना करण्यासाठी झाडाला अतिरिक्त ऊर्जेची गरज असते, बरोबर आहे. आज समजा तुम्ही कामाला गेलेले आहात आणि तुम्ही प्रचंड थकलेले आहात आणि तुमच्याकडं तांदूळ आहे अर्धा किलो, बटाटे आहे, तेल आहे, सगळं आहे तुमच्याकडे, पण शिजलेला भात नाहीये आणि तुम्हाला तर अर्धा तास ब्रेक मिळालेला आहे आणि तुम्हाला परत कामाला निघायचं आहे. अशा वेळेस तुम्हाला ताजा भात फार महत्वाचा आहे, शिजवलेली खिचडी महत्वाची आहे. तुमच्याकडे असलेले तांदूळ आणि बटाटे तुम्ही खाऊ शकत नाही. तसं आहे, झाडांना उपलब्ध अवस्थेमध्ये अन्न तेही सुरक्षित अशी जी क्षमता आहे ती फक्त कशामध्ये आहे, शिलाजीतमध्ये आहे. आणि म्हणून ती जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट आपण शेतकऱ्यांना आज इथं उपलब्ध केलेली आहे. पिकासाठी जे ताणतणाव असतात ते दोन प्रकारचे असतात. पहिला म्हणजे अबायोटिक आणि दुसरा जो आहे तो बायोटिक. बायोटिक म्हणजे बायो म्हणजे जैविक पदार्थांपासून, जैविक घटकांपासूनचा जो ताणतणाव आहे, आणि अबायोटिक म्हणजे अजैविक घटक ज्याच्यामध्ये जीव नाहीये. उदाहरणार्थ वारा आहे, ऊन आहे, बरोबर, वादळ आहे, त्याच्यामध्ये तुमचं थंडी आहे, पाऊस पडतो, म्हणजे विविध प्रकारचे जे काही घटक आहेत त्या अजैविक घटकांपासून निर्माण होणारा ताण. आणि जैविक घटक जसे किडी आहेत, प्राणी आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर रोगराई आहे, फंगस आहेत, ह्या जैविक घटकांपासून होणारा जो ताण आहे, मानवापासून सुद्धा ताण तयार होतो. एखादा केमिकल पडत असेल तर झाडाला ते मानवापासून सुद्धा ताण तयार होतो, नको वाटतो माणूस त्या पिकाला. तसं हे जैविक ताण आणि अजैविक ताण अशा दोन ताणामध्ये झाडाची प्रचंड ऊर्जा खर्च होते. अबायोटिक ताणामध्ये पाहिलं की सलायनिटी आहे, म्हणजे क्षारता जमिनीमध्ये वाढते, टॉक्सिक पदार्थ आहे, त्याच्याबरोबर म्हणजे वातावरणात होणारे अत्यंत बदल असेल, ऊन वारा थंडी असेल किंवा पाण्याची टॉक्सिसिटी आहे, हे जे विषाक्तपणा आहे हा देखील अबायोटिक स्ट्रेसच आहे, बरोबर आहे. तुमच्या पोटामध्ये जर काही चुकीचा पदार्थ गेला तर तुम्हाला काय तयार होतो, चिडचिड तयार होते, ताण तयार होतो, ते अबायोटिक स्ट्रेस आहे, बरोबर आहे. घरात तुम्हाला कोणता अपमान केला किंवा काहीतरी तुम्हाला इजा झाली एखादी, तो काय आहे, तो जैविक ताण, बरोबर ना. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की या ताणातून निर्माण होणारी जी काही शक्तीचा ऱ्हास आहे तो भरून काढायचं काम आपल्याला हे करणार आहे शिलाजीत ट्रीटमेंट. अतिरिक्त ऊर्जेच्या साठ्यामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन शुगर लेवल वाढल्याने टिकून क्षमतेत वाढ होते. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी की ज्या ज्या शेतकऱ्यांनी याचा वापर केला त्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या फळांमध्ये सुधारणा झाली, त्यांच्या फळांमध्ये कलर आला, शुगर वाढली. आपण जरा बदाबदा यांचे जरा सेटिंग जर पाहिलं तर ते अक्षरशः हिमाचल प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे सेटिंग होतं तशा प्रकारे डाळिंबाचं सेटिंग झालेलं, हिरवगार फळ नारळाच्या आकाराचं आणि त्याला लाल चुटूक असं बाहेरचे त्याच्या पाकळ्या. हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ आहे. मी जेवढ्या 10-15 वर्षापासून या क्षेत्रामध्ये, पण हे चित्र महाराष्ट्रामध्ये मला 1-2 ठिकाणी मोजून बघायला मिळालं होतं आणि ते चित्र मला त्यांच्या इथं पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि अतिशय अगदी सुंदर अशा प्रकारे बघायला मिळालं की त्या शिलाजीत ट्रीटमेंटचाच प्रभाव
आहे. कमजोरी असेल मातीमधली किंवा बाह्य प्रतिकूल परिस्थिती असेल, आता इथून पुढे उन्हाळा आहे, म्हणजे जास्त स्ट्रेस आहे, हीट आहे, अशा कंडिशनमध्ये सुप्त अवस्थेत गेलेली जी काही झाडं आहे किंवा रोगराईला बळी पडलेली जी काही पिकं आहेत, त्या पिकांतून त्यांना सुप्त अवस्थेतून बाहेर काढायचं काम तुम्हाला शिलाजीत ट्रीटमेंट मदत करू शकते. आपण आतापर्यंत पाहिलं की शिलाजीत ट्रीटमेंटची गरज काय, बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक सर्वात आनंदाची बातमी मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगणार आहे, ती म्हणजे की एससीटी वैदिक मध्ये केमिकल वापरणं अतिशय म्हणजे प्रतिबंधित आहे. जर तुम्ही केमिकल वापरलं तर तुम्हाला कदाचित आलेला रिझल्ट सुद्धा गायब होऊ शकतो. आम्ही सरळ सांगतो शेतकऱ्यांना. परंतु शिलाजीत ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक फार आनंदाची गोष्ट आहे की जे केमिकल प्रॅक्टिस करणारे शेतकरी आहेत ते सुद्धा शिलाजीतची ट्रीटमेंट त्यांच्या शेतामध्ये करून पाहू शकतात आणि त्यांना त्याचा रिझल्ट मिळणार. त्याचं कारण काय आहे? कारण हे जे वैदिक प्रोडक्ट्स आहेत ते ऍक्टिव्ह मोडमध्ये येतात आणि ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्यानंतरही त्यांच्या भोवती ह्युमसचा सपोर्ट असतो आणि ह्युमसचा सपोर्ट असल्यामुळे जरी ते केमिकल शेतीमध्ये गेलेत तर त्यांचा स्वतःचा बफरिंग झोन ते तयार करतात, जेणेकरून बाहेर असलेलं केमिकल त्यांच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही, त्यांना दूषित करू शकत नाही. म्हणजे रूट झोन मध्ये गेल्यानंतर किंवा झाडात गेल्यानंतर ते केमिकल जे पार्टिकल्स असतात, जे विषाक्त पार्टिकल्स असतात, त्यांना डायरेक्ट काय करतात, त्यांना त्यामध्ये आयसोलेट करतात, म्हणजे बाजूला सारून देतात. त्यांची क्षमताच एवढी. जसा एखादा आईस ब्रेकर, आईस म्हणजे बर्फाचं जे काही रस्त्यावरती किंवा रेल्वे लाईन वरती जे काही थर साचलेला आहे तो त्या थराला चिरत आणि त्याला तोडत आणि बाहेर फेकत पुढे पुढे चालतो, रस्ता मोकळा करत, अशा प्रकारची ताकद शिलाजीत मध्ये असल्यामुळे केमिकल प्रॅक्टिस करणारे शेतकरी सुद्धा याला वापरू शकतात, जे आम्ही एससीटी वैदिकच्या बेसल डोस मध्ये परवानगी देत नाही. याचा अर्थ असा नाही की त्यांनी केमिकल हे मिक्स करून वापरावं, याला परवानगी कधीच नाही. परंतु जे ऑलरेडी केमिकल शेतकरी म्हणजे वापरताय आणि त्यांना आता इकडे वळायचं आहे वैदिक मध्ये किंवा त्यांना याचा अनुभव घ्यायचा आहे तर ते थेट लगेच त्याचा वापर करू शकतात, हे स्वातंत्र्य त्यांना याच्यामध्ये राहील. आता शिलाजीत ट्रीटमेंट मध्ये 2 ट्रीटमेंट्स आहेत. पहिली आहे बेस RNPH, RNPH बेस, आणि दुसरी आहे LSQ टॉप. आता RNPH बेस काय? RNPH जे एससीटी वैदिक आहे त्यांना सर्वांना माहिती आहे, तरी पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो. R म्हणजे रूट चार्जर, N म्हणजे न्यूट्री चार्जर, P म्हणजे पेस्ट क्लीनर आणि H म्हणजे हेल्थ चार्जर. आता या 4 जे प्रकारची जी काही उत्पादन आहे ह्या चारींचा RNPH, बरोबर आहे. या चारींनाही तुम्हाला घ्यायचं आहे 1200 ग्रॅम. चारींनाही 4 वेगवेगळ्या बकेट घ्यायचे आहे आणि चारी पण 1200 ग्रॅम तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे 2 पुढे 600 ग्रॅमचा पुडा आहे, तुम्हाला 2 पुढे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये दुप्पट प्रमाणामध्ये म्हणजे एकास 2 या प्रमाणामध्ये, एकास 1 प्रमाणामध्ये पावडर घ्यायची आणि 2 प्रमाणामध्ये सॉइल चार्जर घ्यायचं. मग सॉइल चार्जर हे लिक्विड त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि 4 बकेटमध्ये त्या पावडर मध्ये ते जे लिक्विड आहे ते मस्त मिक्स करून घ्यायचे, हलवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते भिजत घालायचं, बरोबर आहे. म्हणजे 1 ग्रॅम पावडर साठी 2 मिली सॉइल चार्जर हे प्रमाण लक्षात ठेवायचं आणि ह्या प्रमाणे तुम्ही कमीत कमी 1200 ग्रॅम म्हणजे एकरी 2 पाकिट आपल्याला घ्यायची. हे एकरी प्रमाण. भिजत वेगळं घालायचंय 4 बकेटमध्ये, सावलीला घालायचंय, कापडाने झाकून ठेवायचंय हलवून घेतल्यानंतर, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कमीत कमी 72 तास ठेवायचं. किती वेळ ठेवायचंय? 72. कमीत कमी या शब्दाला अर्थ लक्षात घ्या. 72 तास ठेवलं तर रिझल्ट मिळणारच आहे तुम्हाला, पण तुम्ही जर ते 7-8 दिवस जर ठेवू शकलात, 7-8 दिवस, तर तुम्हाला त्याचे बेस्ट रिझल्ट मिळतील, बरोबर आहे. तर वरील प्रमाणे आपण त्याला त्याप्रमाणे भिजत घालायचं आहे आणि हे द्रावण जे आहे कमीत कमी 72 तास ते 7-8 दिवस तुम्ही ते भिजत घालायचे. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्याच्यावर थर आलेला दिसेल बुरशीचा. ती जी बुरशी आहे ती मित्रांनो ती मित्र बुरशी आहे. ऍक्टिनोमायसिन प्रकारच्या मोडणाऱ्या ज्या बुरशा ज्या आहेत त्या बुरशा तुमच्या खालच्या द्रावणाला प्रोटेक्ट करण्यासाठी ज्या लॅबमध्ये हजारो लाखो रुपये खर्च करून तयार केल्या जातात त्या बुरशा तुमच्या अशा ओपन वातावरणामध्ये तयार होतात, ज्या तुमच्या मातीला, तुमच्या पिकांच्या मुळांना सुरक्षित ठेवतात पॅथोजन्स पासून, टॉक्सिन्स पासून, परजीवींपासून. ती मित्र बुरशी, संरक्षक बुरशी त्या ठिकाणी फुकट तयार होते. यावरून आपल्या असं लक्षात येतं की
हे जे द्रावण आहे हे पूर्णपणे प्राकृतिक स्वरूपामध्ये तयार झालेलं. आपण कसं करणार आहोत, पहिलं अमृत जलचं पाण्यामध्ये आपण काय करणार आहे, संस्कारित करणार आहे. ते 3 दिवस अगोदर म्हणजे जेव्हा RNPH आपण बेस घालणार आहे त्या दिवशी आपण दुसरीकडे जेवढं पाणी तुम्हाला पाहिजे ड्रेंचिंगसाठी, उदाहरणार्थ तुम्ही 1 एकर क्षेत्रामध्ये 400 लिटर पाणी ड्रेंचिंग करता किंवा 200 लिटर पाणी ड्रेंचिंग करता, तर त्या पाण्यामध्ये तेवढं पाणी घेऊन त्याच्यावरती तेवढे ग्रॅम अमृतजल टाकायचं. उदाहरणार्थ 200 ग्रॅमची टाकी आहे, 200 ग्रॅमच्या टाकीमध्ये तुम्ही 200 लिटर पाणी घेतलं आणि 200 ग्रॅम तुम्ही अमृतजलची पावडर टाकली. जर तुमचं पाणी खराब असेल तर 2 ग्रॅमनी घ्या, 400 ग्रॅम घ्या पावडर आणि ते पाणी 3 दिवस भिजत घालायचं. 72 तास हलवून घ्यायचं पहिल्या दिवशी भरपूर, नंतर स्थिर होऊ द्यायचं. त्याला एक असा नळ बसवलेला असेल एक 4 बोटावरती आणि मग ते अमृतजलचं संस्कारित झालेलं पाणी 72 तासानंतर काढून घ्यायचं. वरचं खाली साचलेला थर फेकून द्यायचं आणि वरती जे तुमचं थोडंफार तवंग असेल तो पण काढून घ्यायचा. अशा प्रकारे जे तयार झालेलं जे अमृतजलचं पाणी आहे ते जिवंत पाण्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे RNPH जे आहे ते एकत्र करायचे. आणि दुसरं जे आहे ते LSQ आहे, ते तुम्हाला पुढे मी सांगतोच. आता ही जी RNPH बेस तयार झालेली जी आहे, तुमचं जे काम 72 तास झाले किंवा तुमचे 8 दिवस झाले, ते सगळी बुरशी वगैरे जी असेल ती त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची, त्या द्रावणामध्ये सर्व काढून घ्यायची आणि काढून घेतल्यानंतर अमृतजलने तयार झालेल्या पाण्यामध्ये ती काय करायची आहे, मिक्स करायची आणि पूर्ण शेताला तुम्हाला काय करायचे, ड्रेंचिंग करायचे. तर तिचं जे प्रमाण आहे, तुम्ही तयार केलेलं जे प्रमाण आहे ते 1200 ग्रॅम आणि 2400 ml अशा प्रकारे प्रत्येक केले तुम्ही. म्हणजे 12 चोक 48 पावडर झाली आणि 25 चोक 100 10 लिटर काय झालं जवळजवळ सॉइल तयार झालं. हे तुम्हाला 1 एकर मध्ये ड्रेंचिंग करायचं पूर्णपणे. झाडाच्या खोडाशी करा, जर पीक मोकळं असेल तर मोकळ्या पाण्याबरोबर सोडा, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं ड्रेंचिंग करायचंय किंवा मोकळ्या पाण्यामध्ये त्याला द्यायचं. कांदे असेल तुमचे तर मोकळ्या पाण्यात सोडा, भाजीपाला असेल तर, किंवा जर तुमचं पीक फळबाग असेल तर ड्रेंचिंग करा ड्रीप एरियामध्ये. तर ड्रेंचिंग करताना एक लक्षात असं ठेवायचं की आधी पाणी द्यायचंय आणि मग नंतर ड्रेंचिंग करा. पिकाला आधी पाणी देऊ घ्यायचंय आणि मग ड्रेंचिंग करायचंय फळबागांसाठी, हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 24 तास पाणी सोडायचं नाही. तुम्ही ड्रेंचिंग केलेलं शिलाजीत ट्रीटमेंटच्या वरती काहीतरी आच्छादन असणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये, हे नेहमी लक्षात ठेवा. किमान झाडाची सावली तरी असली पाहिजे, त्याच्यावर थेट ऊन पडता कामा नाही. कारण ते जैव सामग्रीने भरपूर असतं, ते जिवंत जे तत्व असतं त्याच्यामध्ये ते आपल्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे थेट सनलाईट पासून. आता ड्रेंचिंग झाल्यानंतर तुम्ही पुढचं जे ड्रेंचिंग आहे त्याचं सायकल आहे ते साधारणतः किमान आपल्याला ते 15 दिवसानंतर ते 30 दिवसानंतर तुम्ही रिपीट करू शकता. RNPH चा जो बेस आहे हा द्यायचा कधी, हा एक प्रश्न आहे. पहिली गोष्ट, ज्यांनी काहीच वापरलेलं नाहीये ट्रीटमेंट, आपली एसिडिक वापरतच नाहीये, त्यांनी पहिला द्यायचाच आहे, बरोबर आहे. पण ज्यांनी बेसल डोस टाकलेला आहे, बेसल डोस टाकून समजा त्यांना आता 1 महिना झालेला आहे तर ते टाकू शकता. बेसल डोस टाकून 10-12 दिवस झाले, त्यांनी थेट बेस ट्रीटमेंट द्यायची काही गरज नाही. ते काय करू शकता, सॉइल चार्जर आणि एनर्जी बुस्टरचं ड्रेंचिंग करू शकता लक्षामध्ये अमृतजलच्या पाण्यामध्ये. आणि साधारणतः महिन्याभरानंतर फळबागांना आणि बाकी भाजीपाल्याला 15 दिवसानंतर तुम्ही याचं ट्रीटमेंट करू शकता. ठीक आहे. मुद्दा असा आहे की समजा LSQ ट्रीटमेंट करण्यापूर्वी RNPH ही बेसची ट्रीटमेंट केलीच पाहिजे सर्वांसाठी. परंतु ज्यांनी बेसल डोस टाकलेला आहे त्यांच्यासाठी ही सक्तीची नाही, ते थेट LSQ ट्रीटमेंट सुद्धा करू शकतात लक्षामध्ये. आता आपण पुढे जाऊया. शिलाजीत ट्रीटमेंट मध्ये दुसरा जो भाग आहे तो म्हणजे टॉप. LSQ टॉप म्हणजे काय हो, L म्हणजे लिफ्ट चार्जर, S म्हणजे सेटिंग चार्जर आणि Q म्हणजे क्वालिटी चार्जर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, जर स्प्रे मध्ये वापरायचे तर आपल्याला 600 ग्रॅमचं एकच पाकिट घ्यायचं, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला ड्रेंचिंग करायचं तर ड्रेंचिंग बी करू शकता तुम्ही LSQ, तर तुम्हाला 2 पाकिट घ्यायची 1200 ग्रॅम, बरोबर आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि साधारणतः 1 ग्रॅम जर पावडर असेल तर 2 ते 2.5 ml काय घ्यायचे, फ्रूट चार्जर घ्यायचे, राईट. आता फ्रूट चार्जर तुम्ही 3 ml पर्यंत सुद्धा घेऊ शकता, काही अडचण नाही, राईट. तर याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही हे सेम RNPH बेस सारखंच भिजत घालायचं आपल्याला, हे पण आपल्याला 72 तास भिजत घालायचंय. आणि हे तुम्ही भिजत घातल्यानंतर तुम्ही वेगवेगळं भिजत घालणार आहे, बरोबर आहे. 3 बकेट घेऊन 3 मध्ये तुम्ही फ्रूट चार्जर आधी टाकून तुम्ही पावडर मिक्स करून हे 7-8 दिवस
मॅक्झिमम तुम्हाला भिजत ठेवायचे तर तुम्ही 3 दिवसानंतर पण कधी पण वापरू शकता. 3 दिवस ते 8 दिवसात कधी पण वापरू शकता. काही लोक म्हणतील मग सर 8 दिवस झाले मग पुढे काय? काही अडचण नाही, सुरक्षित ठिकाणी ठेवा, त्याला काही समस्या नाही. लक्षामध्ये. आता हे द्रावण तयार झाल्यानंतरची जी फवारणी करायची आहे ह्याची जी पद्धत आहे, अमृत जलचं पाणी तयार करून आपण त्याच्यामध्ये हे जे आहे, जर समजा RNPS तुम्हाला जर ड्रेंचिंग करायचं आहे तर तिथं आपण 100%च करणार आहे, म्हणजे जेवढं तयार झालं तेवढं टाकणार आहे. परंतु LSQ जे आहे, LSQ आपल्याला फवारणीसाठी ह्या सर्व ह्याच्यामधून साधारणतः प्रति लिटरला 10 ml आपल्याला घ्यायचं. किती घ्यायचं आहे? 10 ml फवारणीसाठी, राईट. मग त्याच्यामध्ये तुम्ही 15 ml पर्यंत पण घेऊ शकता. ड्रेंचिंग जर करायचं असेल तर तुम्ही 2-2 पाकिटे घेतली असतील ती सर्वच्या सर्व तुम्हाला काय करायची? येस. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे तर तुम्ही तयार केलेलं जे लिक्विड आहे सावित्रिक 1800 ग्रॅम आणि साधारणतः 1854 म्हणजे 5 लिटर, बरोबर आहे. तुम्ही 1800 ऐवजी तुम्ही 1700 जर घेतलं तर बरोबर 5 लिटरच्या कॅन मध्ये तुम्ही तिन्ही पण काय करू शकता? भिजू शकता, राईट. म्हणजे 1700 ml प्रत्येक बकेट मध्ये फ्रूट चार्जर आणि 600 ग्रॅम काय घ्यायची आहे? LSQ, L 600 S आणि Q. याच्यामध्ये 1700 ml तिन्हीमध्ये फ्रूट चार्जर म्हणजे 5 लिटर फ्रूट चार्जर मध्ये तिन्ही बकेट तयार होतात आणि वरतून तुम्हाला 3 पॉकेट मध्ये LSQ ट्रीटमेंट रेडी होते. तुम्हाला आधी जास्त फास्ट रिझल्ट पाहिजे तुम्ही 2-2 पाकिट ठेवा. पाकिट 2 झाल्यावरती फ्रूट चार्जर सुद्धा 5 लिटरचं किती लिटर होईल? 10 लिटर. हे रेशो लक्षात ठेवा. एकाच 2 ते 2.5 ml, बरोबर आहे. अशा प्रकारे रेशो ठेवा. भिजून झाल्यानंतर ही तुम्ही 10 ते 15 ml ने फवारणी करू शकता, अदरवाईज तुम्ही ड्रेंचिंग करू शकता. मला जर विचाराल तर उन्हाळ्यामध्ये ड्रेंचिंग सगळ्यात बेस्ट, पावसाळ्यामध्ये फवारणी सगळ्यात बेस्ट. का बरं? पावसाळ्यामध्ये जमिनीतून पाणी उचलण्यासाठी झाडाला ऑलरेडी पाणी जास्त झालेलं असतं, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये तुम्ही ड्रेंचिंग टाळा. कशाची? LSQची. पावसाळ्यामध्ये फवारणी द्या. आता याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कशी असेल? LSQ बेस वापरत असताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचंय, पाणी तर अमृत जलच घ्यायचंय, परंतु LSQ बेस ट्रीटमेंट वापरत असताना सर्वांनी लक्षात ठेवायचंय की ही ट्रीटमेंट तुम्ही भाजीपाल्यासाठी दर हप्त्याला सुद्धा स्प्रे मध्ये देऊ शकता आणि ड्रेंचिंगला तुम्हाला 15 दिवस कमीत कमी गॅप ठेवायचा. RNPH एकदा झाली की LSQ, परत LSQ झाली की परत RNPH. अशा सायकल मध्ये तुम्ही कुठलीही भाजीपाला कंटिन्यू करू शकता. तर ज्यांना भेसळ डोस देणे नंतर शक्य होत नाही त्यांच्यासाठी शिलाजीत ट्रीटमेंट म्हणजे अतिशय नवसंजीवनी आहे, बरोबर आहे. सुवर्ण संधी. कशामुळे? कारण हिच्यामध्ये तुम्हाला काही उचक पाचक करण्याची, पावडर देण्याची काही गरज पडत. ओके. आता काही सूचना आहे महत्वाच्या. LSQ ट्रीटमेंट जमिनीतून आणि फवारणीतून 1 एकर भाजीपाला किंवा फळभाज्यांसाठी आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये प्रमाण लक्षात ठेवा. तुम्ही याचं प्रमाण जेवढं वाढवाल तेवढं तुमचे रिझल्ट सुद्धा वाढतील. पण हे तुम्ही जे वाढवण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यामुळे तुमचा खर्च देखील वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी कधी कधी खर्चाची बाजू बघतो, परंतु मग उत्पन्न नंतर येतं ना, त्यामुळे तो अगोदर खर्च पाहतो. LSQ किंवा RNPH किंवा SCT वैदिक मध्ये ही खर्च नसून ही गुंतवणूक आहे. हे तुम्हाला कधी कळेल? जर तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर. लक्षामध्ये. आणि मुळातच ही जी ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट सर्वांसाठी कंपल्सरी नाहीच आहे. असं नाहीये का ही ट्रीटमेंट प्रत्येकाने केली पाहिजे. ही ट्रीटमेंट ज्यांना सुपरफास्ट शेती करायची त्यांच्यासाठी आहे. आपण ज्याला म्हणतो लंबी रेस का घोडा आहे, त्यांच्यासाठी ही ट्रीटमेंट आहे. ही ट्रीटमेंट केलीच नाही तर रिझल्टच येणार नाही असं काहीही नाही. LSQ ट्रीटमेंट कोणत्याही फळबागेसाठी करताना ड्रेंचिंग साठी वरील सर्व प्रमाण दुप्पट करावे. मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे LSQ ट्रीटमेंट कोणत्याही रासायनिक शेती करत असणारे शेतकरी मित्र कोणत्याही स्टेजला LSQ वापरू शकता आणि RNPH सुद्धा वापरू शकता. ही सर्वात सुंदरता आहे या शिलाजीत ट्रीटमेंटची. भिजवलेले शिलाजीत द्रावण पुढील 20 ते 30 दिवस आपण केव्हाही वापरू शकता. त्याची खासियत अशी आहे हे जर सुकून गेलं असंच तर पुन्हा त्यात तुम्ही अमृतजलचं पाणी टाकून पुन्हा वापरू शकता. काही दिवसांनी हे सुकून जातं, घट्ट असतं ना, ते सुकून जातं. सुकून गेल्यानंतरही तुम्ही त्याचा परत कधीही वापर करू शकता. ही या द्रावणाची फार सुंदर अशी खासियत आहे. नंतर त्याच्यात तुम्हाला एक काळजी काय घ्यायची, त्याच्यामध्ये बाहेरची किडे वगैरे काही जाऊ नये म्हणून फडक्याने, पातळ फडक्याने मस्तपैकी झाकण जे तोंड बांधून घ्यायचं.
एवढी काळजी घ्यायची. तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे त्याच्यात तयार होणाऱ्या ज्या बुरशा असतात त्या बुरशा सर्व आपल्या मित्र बुरशा असल्याने त्याच्या पण कुठल्याही प्रकारचं म्हणजे धोका नाही असं म्हणण्यापेक्षा त्याच्या पण आपल्याला खूप सारा फायदे आहेत. किमान 72 तास भिजवावे. वापर करताना मिसळून घेण्याचे प्रमाण जे आहे ते अमृतजलने संस्कृत केलेल्या पाण्यातच असावे, तरच आपल्याला चमत्कारी सारखे रिझल्ट बघायला मिळतील. तुम्ही अमृतजलचं पाणी जर नाही वापरलं तर त्या ठिकाणी तुमचं पाण्याचं जर विषाक्तपणा जास्त असेल तर तुम्हाला रिझल्टची तेवढी खात्री आपण देऊ शकत. ह्या ज्या ट्रीटमेंटमध्ये आपण ज्याप्रमाणे RNPH वेगळं भिजवणार आहे, पण ते वापरताना एकत्र करायचं हे लक्षात ठेवा. वापरताना ते आपल्याला काय करायचंय, एकत्र करायचंय. एकत्र केलं द्रावण लगेच वापरायचं आहे, ते ठेवायचं नाही. हा, तुम्ही सेपरेट जर तुमचं भिजवलेलं द्रावण असेल ते तुम्ही शिलाजी ट्रीटमेंटचं जे काही बेस मटेरियल आहे ते तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता. दुसरी गोष्ट LSQ सुद्धा सेम आहे. तुम्हाला जेव्हा वापरायचे तेव्हा ते थेट पाण्यामध्ये मिक्स करायचं, एकमेकात मिक्स करायचं नाही. तुम्हाला जेवढी शुद्धता ठेवता येईल, जेवढं त्याचं पावित्र्य जपता येईल, तेवढे तुम्हाला रिझल्ट कसे मिळणार आहे, फास्ट मिळणार आहे. लक्षामध्ये याला भिजवण्यासाठी हवे असलेले जे भांडे आहे ते भांडे सुद्धा महत्वाचे म्हणजे केमिकलने भरलेले नसावे, केमिकलला वापरात असलेले नसावे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा केमिकलचा स्पर्श किंवा त्याच्यामध्ये मिक्सिंग हे या ट्रीटमेंट बरोबर चालत नाही. राईट. त्याच्यानंतर मातीच्या भांड्याचा वापर केला भिजवण्यासाठी तर अतिशय सुंदर गोष्ट आहे. अजिबात पर्याय नसेल तर तुम्ही धातू विरहित प्लास्टिकचे भांडे वापरू शकता. जमिनीतून हाताने आवळणी करण्याची पद्धती आहे तिचा जास्तीत जास्त अवलंब करावा. ड्रीप मधून शक्यतो सोडू नये. ड्रीप मधून का सोडू नये, त्याचं कारण असं आहे की आज जे पाणी आहे ते पूर्णपणे विषाक्त आहे आणि त्या हाय TDS, हाय pH, हाय EC या प्रमाणे अशा अतिशय विषाक्त झालेल्या पाण्यामध्ये जेव्हा आपण याचा वापर करू त्यावेळेस तुम्हाला मिळणारे जे रिझल्ट्स आहेत त्याचे पर्सेंटेज घटण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण जर थेट झाडाला जर उपलब्ध करून दिलं तुमची माती पण सुपीक होईल आणि तुमच्या झाडाला 100% जे काही पोषण आहे ते ऍब्झॉर्ब केलं जाईल. शिलाजी ट्रीटमेंट बद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले काही गैरसमज आहेत. काय गैरसमज आहेत? मुळात शिलाजीत हे नवीन प्रोडक्ट नाही. काही लोकांना असं वाटेल की हे नवीन प्रोडक्ट काढलं काय, नाही, हे नवीन प्रोडक्ट नाहीये, हा नवीन कॉम्बो आहे. गैरसमज जो ज्यांना बेसल डोस दिलाय त्यांनी ही ट्रीटमेंट करण्याची कुठलीही सक्ती नाही लक्षामध्ये. पण तुमचा बेसल डोस जर त्या कधी कधी काय होतं, भाजीपाला शेतकरी लावतात, भाजीपालाचे रोप नर्सरीमधून आणतात, भाजीपाल्याचं रोप छोटासा असतं आणि बेसल डोस 4 बोटं खाली दिलेला असतो. त्याची मुळं जोपर्यंत बेसल डोस पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत ते झाड ग्रीप घेत नाही, कारण त्याची मुळं पोहोचतच नाही. तुमच्याकडं बँकेत भरपूर पैसा आहे पण बँकेपर्यंत जायला कनेक्शन पाहिजे ना, ते नाही, बरोबर नाही. तुमच्या विहिरीत भरपूर पाणी आहे पण तुमचा फुटबॉल वापरा आहे, तो फुटबॉल तिथपर्यंत पोहोचवायला पाहिजे ना. मग त्या कंडिशन मध्ये तुम्हाला शिलाजीची ट्रीटमेंट मदत करू शकते, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता बेसल डोस दिलाय मग टाकायचीच नाही असं नाही. तुम्हाला उन्हाळ्यासारख्या परिस्थितीमध्ये किंवा तुमचं पावसाळी परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमचं झाड ग्रीप घेत नाहीये तेव्हा तुम्ही ही शिलाजी ट्रीटमेंट वापरू शकता. ओके. अशा वेळेस तुम्हाला शिलाजीची ट्रीटमेंट जी आहे ती 2-2 पाकिटांची गरज नाही. तुम्ही 1-1 पाकिट जरी वापरलं तरी त्यावेळेस ती सफिशियंट आहे, कारण झाडाचं रोपटं कसं आहे, छोटे. ओके. कमी क्वांटिटी वापरायची. ज्यांना केमिकल प्रॅक्टिस मध्ये वापरायचं आहे ते वापरू शकता. जसा वैदिक बेसल डोस चालत नाही, वैदिक बेसल डोस मध्ये केमिकल चालत नाही, परंतु शिलाजी ट्रीटमेंट मध्ये तुम्ही केमिकल प्रॅक्टिस मध्ये वापरू शकता. फक्त त्याच्यामध्ये केमिकल मिक्स करायचं किंवा भांडे केमिकलचे वापरायचे नाही. ज्यांना नंबर 1 क्वालिटी पिकवायची आहे, क्वांटिटी पिकवायची आहे, त्यांच्यासाठी शिलाजी ट्रीटमेंट काय आहे, वरदान आहे. कारण सनबर्निंग असेल, पिवळेपणा, करपा, सड, उन्हाळ्यातील या समस्या येतात. या समस्यांपासून पीक सशक्त बनतं आणि त्याचे फुटवे वगैरे अतिशय सुंदर फळधारणा, फुलधारणा तुम्ही बिलीव्ह करू शकत नाही अशा प्रकारे तुम्हाला मिळतील. बरोबर आहे. काय होतं, जे शेतकरी आमचे 2-2, 3-3 वर्षापासून SCD वैदिक वापरतात त्यांना रिझल्ट चांगले मिळतात. पण जे अचानक केमिकल मधून सुरुवात करतात त्यांच्या जमिनीमध्ये पाण्यामध्ये भरपूर विषाक्तपणा असतो, त्यांना कधी कधी रिझल्ट कमी मिळतो किंवा उशिरा मिळतो. अशा लोकांसाठी ही शिलाजी ट्रीटमेंट खूप फायदेशीर आहे. ज्यांनी RNPH बेसल डोस टाकलाय त्यांनी LSQ ची शिलाजीची टॉप ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. त्यांना त्याचा खूप सारा फायदा मिळणार आहे. बरोबर आहे. त्यांनी केलीच पाहिजे. LSQ तर केलीच पाहिजे. LSQ ट्रीटमेंट तुम्ही कायम करत राहा, तिचा फायदाच आहे, तोटा कधीच नाही लक्षामध्ये. आणि ती स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे. जे नवीन आहे त्यांनी दोन्ही पण ट्रीटमेंट बेस, RNPH बेस आणि LSQ टॉप दोन्ही पण ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. ज्यांनी आता नवीन सुरुवात केली वापरायला त्यांच्यासाठी शिलाजीत हे नवीन प्रोडक्ट नसून ते नवीन कंटेंट सुद्धा नाही
ते नवीन कॉम्बोचं काय आहे नाव आहे, बरोबर आहे. ज्याप्रमाणे मनुष्यामध्ये प्रजनन क्षमता वाढण्याची ताकद शिलाजीतमध्ये आहे, तशीच वनस्पतींमध्ये त्यांची प्रोडक्शन वाढवण्याची ताकद ह्या शिलाजीतमध्ये आहे. उत्पन्नाची क्षमता, फुटवे, फुलधारणा ह्याच्यामध्ये प्रचंड वेगाने काय होते, वाढ होते. शिलाजीत ट्रीटमेंट हे जे रिझल्ट आहेत ते अतिशय चमत्कारिक आहेत, अनबिलिव्हेबल आहे, बरोबर आहे. का बरं, तुम्ही आता हे जर पाहिलं तर मी प्रत्यक्ष जेव्हा माझ्या घरी बाल्कनीमध्ये मला काही साताऱ्याच्या आमच्या डिस्ट्रीब्युटरने अभिजित जाधवांनी 2-3 रोपटं दिली होती स्ट्रॉबेरीची. तर त्या स्ट्रॉबेरीच्या रोपट्यांना ज्यावेळेस मी आपलं वैदिक वापरलं तर मला 2 स्ट्रॉबेरी खायला भेटल्या, कारण माती वगैरे सगळी इथलीच होती स्थानिक. पण जेव्हा शिलाजी ट्रीटमेंट केली तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो, अशा प्रकारे पूर्णपणे की त्याचा परिणाम कसा दिसतोय पाय. हे 17 जानेवारीला जे काही दिसतंय आपल्या समोर त्यावेळेस चित्र आहे बघा. एकाच वेळेस म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये फळधारणा झाली आणि जिथे फळधारणा नव्हती ज्या झाडांना त्यांना पण फळधारणा झाली. अशा प्रकारे मला ते चित्र बघायला मिळालं, म्हणजे उत्पादन क्षमता एवढ्या वेगाने वाढली. आता दुसऱ्या बहारामध्ये मी काय केलं, उन्हाचा वापर केला. आज ह्या स्ट्रॉबेरीच्या झाडाला आपण बघतोय हा 3रा फ्लश आलेला आहे. या 3ऱ्या फ्लशमध्ये केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण पहिल्यांदा जो वापर केला होता तो जानेवारीमध्ये केला होता, तेव्हा थंडी होती. थंडीच्या काळामध्ये जेवढ्या स्ट्रॉबेरी आल्या मला आनंद झाला. परंतु सर्वात चमत्कारिक गोष्ट म्हणजे मार्चमध्ये मी दुसरा एक ट्राय केला त्याच झाडांना, तर बाबा बघूया आपण दुसरा एक ट्रीटमेंट करून बघू. मार्चमध्ये हीट वाढलेले, टेम्परेचर हाय झालेले, अशा कंडिशनमध्ये स्ट्रॉबेरीला फुटवे येत नाही आणि तिची फळधारणा सुद्धा होत नाही. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे 10 मार्च नंतर आत्ताची कंडिशन आहे ती अशी आहे. अशा प्रकारे त्याला प्रचंड फळं लागलेली आहे त्याच झाडात. बघा आपण ही फळधारणा बघतोय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या टेम्परेचर वाढलेलं असून देखील आपल्याला सर्व स्टेजमध्ये याच्यामध्ये सेटिंग झालेली दिसतंय. हे जो चमत्कार आहे मित्रांनो, हा चमत्कार शिलाजीत ट्रीटमेंटचा आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी जे काही फळधारणा आपल्याला दिसते त्या फळधारणेमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या टेम्परेचरमध्ये थंडी नसताना देखील शिलाजीत ट्रीटमेंटमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही याचं पत्ती बघा, याची डेव्हलपमेंट बघा, कडकपणा बघा आणि या पत्तीची रुंदी वगैरे त्याची साईज बघा, या सगळ्या गोष्टी आणि त्याला झालेली जी फळधारणा आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये आतमध्ये नवीन सेटिंग पण दिसतंय आणि खाली हे सेटिंग पण या ठिकाणी जबरदस्त झालेलं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य कसं आहे की दोन्ही पण ज्या ट्रीटमेंट्स आहेत, दोन्ही ट्रीटमेंट तुम्ही जर साईड बाय साईड जर एका स्क्रीनमध्ये जर बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल का एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये मार्चमध्ये सुद्धा रिझल्ट जो प्रतिसाद आहे तो रिझल्टचा प्रतिसाद अतिशय जबरदस्त आहे. आणि ही गोष्ट खरोखर एक मिरॅकलपेक्षा कमी नाही जे स्ट्रॉबेरी पिकाच्या बाबतीत त्यांना माहिती आहे. आता हे जे शेतकऱ्यांनी केलेले जे प्रयोग आहे त्याच्यामध्ये बघा 30 जानेवारीची परिस्थिती आणि 14 फेब्रुवारी म्हणजे साधारणतः 15 दिवसामध्ये हे रोपटं केवढं झालं. म्हणजे तुम्हाला हे संपन्न ॲग्रो जळगाव सातारा यांनी हे त्यांच्या नंबरशी ते पोस्ट केलेलं आहे. म्हणजे दत्ता येवले जे शेतकरी आहे उमठे कोरेगाव सातारा यांनी मिरचीच्या प्लॉटमध्ये जे अनुभव आले ते त्यांनी आपल्याबरोबर शेअर केलेले आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की संकेत पवार पारुंडे जुन्नर पुणे, बरोबर आहे, त्यांनी हा प्रयोग केलाय. पहा 24 सेंटीमीटरची जी काही त्यांची झाडाची ग्रोथ होती ती शिलाजीत ट्रीटमेंट केल्यानंतर 49 सेंटीमीटरची झालेली आहे, बरोबर आहे. हा एवढा मोठा बदल त्यांना 10-12 दिवसामध्ये बघायला मिळाला, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये. आता इथे जर पाहिलं सचिन आहेर म्हणून आहे घारगाव संगमनेरचे, त्यांच्या झेंडूमधील फुटव्यांची संख्या बघा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इथं जर हे दिसते बघा त्यांची बेड पहा, इथं त्यांची बेड पहा, नंतर ग्रीनरी पहा, फुटवे पहा. ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा पिवळेपणा दिसेल पण ह्याच्यामध्ये ग्रीनरी किती जबरदस्त आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला झाडाचा विस्तार मोठा झालेला दिसतोय. हा एक मोठा बदल आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांचा बघायला मिळतो. त्यानंतर ही जे टोमॅटोचं पीक आहे ही 24 फेब्रुवारीचं आहे आणि हे 4 मार्च आहे. म्हणजे किती दिवस झाले, फक्त 24, 6 आणि 4 10 दिवसामध्ये एवढी ग्रोथ आहे, बरोबर आहे. ती ही मार्च मध्ये. तुम्हाला फेब्रुवारी मार्च मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ बघायला मिळते. इथं बेड पूर्ण उघडे आहेत, बेड पूर्ण मल्चिंग पेपर झाकून गेलेलं आहे. शिलाजीत ट्रीटमेंट करण्यापूर्वी ही कलिंगडाची परिस्थिती कशी आहे आणि ही शिलाजीत ट्रीटमेंट केल्यानंतरची परिस्थिती कशी आहे. म्हणजे रिझल्ट जे आहे त्याचं मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे जे रिझल्ट तुम्हाला 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये मिळणार होते किंवा जे रिझल्ट तुम्हाला 1 महिन्याभरात मिळणार आहे ते तुम्हाला एक साधारणतः 7-8 दिवसात मिळणार.
म्हणजे 3 पटीने ग्रोथ चांगली होते. बरं, ग्रोथ होताना नैसर्गिक होते हे लक्षात ठेवा. हे आपण जर बघू शकता, हे काकडीचं पीक आहे. इथे तुम्ही सेम कंडिशन आहे, म्हणजे टरबूज मध्ये जे रिझल्ट आहे तेच तुम्हाला कशामध्ये कलिंगड सारखे रिझल्ट तुम्हाला काकडीमध्ये, प्रत्येक पिकामध्ये सेम रिझल्ट आहे. इथं तुमचा पेपर उडा आहे, इथे पेपर पूर्ण झाकून गेलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन पाहिलं तर इथं पानांची ग्रीनरी पहा. ठीक आहे, आता हा संध्याकाळच्या वेळेस घेतलेला आहे, हा सकाळी घेतलेला आहे, परंतु जे वेलांची लांबी असेल, फुटवे असतील आणि जी ग्रीनरी आहे ती एकदम जबरदस्त आहे याच्यामध्ये. आता शेवग्याच्या झाडावरती शेतकऱ्यांनी केलेली ट्रीटमेंट बघा. शेवग्याच्या झाडावरती बघा, इथे फुलांची कंडिशन कशी आहे, झाडाची पानं कशी आहेत, इथं पानं कशी आहेत, बहार कसा आहे बघा. म्हणजे त्याच भागामध्ये त्याच झाडांना घेतलेले जे काही फोटोग्राफ्स आहेत हे अतिशय बोलके आहे. हे पैठण संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये परमेश्वर चिंतामणी यांचे रिझल्ट आहे. आता इथे टोमॅटोचे रिझल्ट आपण बघू शकतो. दिनेश काळे, गंगापूर, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर इथे आहे. इथे बघा, हे टोमॅटोची कंडिशन इथे बघा आणि इथे बघा, म्हणजे एवढा मोठा फरक आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतो. पुन्हा आपण वाटते कलिंगडाकडे चाललेलो आहे. या ठिकाणी कशी ग्रोथ होते 4-5 दिवसामध्ये हे दाखवलेलं या ठिकाणी आपण फोटो बघू शकतो. हे कारले आहेत, तर कारल्यामध्ये साधारणतः ट्रीटमेंट करण्यापूर्वीची कंडिशन आणि ट्रीटमेंट केल्यानंतरची कंडिशन आपण जर बघितलं तर ग्रोथ जी आहे याच्यामध्ये फार वेगवान आहे. पानांचा आकार असेल, ग्रीनरी असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल दिसून येतो. शिवाजी यादव आहेत, राजूर, भोकरदन, जालना यांचा प्लॉट आहे. यानंतर आपण वैजापूर, छत्रपती संभाजीनगर मधील नादिर शेख यांचं पुन्हा आपण बघतोय की इथं जे झाडांचा वेलीचा विस्तार आहे तो किती जबरदस्त झालेला आहे. कांद्यामध्ये बदल आपण बघू शकतो. त्यांनी RNPH चा शिराची ट्रीटमेंट केलेली आहे. पिवळेपणा कसा कमी झालेला आहे. हे 4 दिवसामधला बदल आहे. म्हणजे हे जे तुम्हाला जे बदल दाखवतोय हे बदल फार तर मॅक्सिमम 10-12 दिवसाचे. यातला एकही बदल असा नाही की महिना झालाय, मग महिना झाल्यावरती तर मग ग्रोथ होणारच आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु तुमचं सर्वात मोठा फायदा याच्यामध्ये बघतोय आपण की हे दौंड, पुणे, कानगाव, तुषार, नागवडे तुम्हाला सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधून असे अनुभव बघायला मिळतील. हा अनुभव आहे धाराशिव मधील बावी आणि वाशी प्रशांत कवडे यांचा. शिराजी ट्रीटमेंट करण्यापूर्वी झाड कसं होतं आणि शिराजी करण्यानंतर आपण बघू शकतो. हे संत्र्याचं झाड आहे. संत्र्याच्या झाडामध्ये अशा प्रकारे काय झाले, एकदम ग्रोथ झाली. तुम्ही पानांचा विकास बघा. हे असं वाटतंय दुष्काळग्रस्त झाड आणि ह्या झाडामध्ये पहिलं असं वाटतं हे बागायती जमिनीमधलं भाग आहे. एवढा मोठा फरक, जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला झाडाला काय मिळते, ग्रोथ मिळते, एक बॅलन्स ग्रोथ मिळते. तुम्ही बारकाईने जर ऑब्झर्वेशन केलं तर खोडाच्या साईज मध्ये सुद्धा फरक झालेला आहे. 10-12 दिवसामध्ये खोडाच्या साईज मध्ये बदल होणं ही गोष्ट काही छोटी. अंकुश म्हस्के, कन्नड, छत्रपती संभाजीनगर मध्ये मिरची मध्ये झालेला जो बदल आहे 4-5 दिवसामध्ये हा बघू शकता. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अनेक अनुभव बघितले, बरोबर आहे की नाही. या सगळ्या अनुभवातून आम्हाला काय लक्षात येतं की शिराजी ट्रीटमेंट म्हणजे खरोखर एक काय वरदान आहे. अगोदर SCT वैदिकचे रिझल्ट आधी शेतकऱ्यांना पचत नाही, बाकी केमिकलच्या शेतकऱ्यांना SCT वैदिकचे रिझल्ट अजून पचत नाही, तेव्हा ह्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार. याच्यामध्ये बरेच जण असा आरोप करणार आहे की नाही सर, तुम्ही जे फोटो दाखवले हे अगोदर 8 दिवसाचं झाड होतं, नंतर 1.5 महिन्यात झाला असेल तेव्हाचे फोटो असतील. पण तुम्ही त्या शेतकऱ्यांना संपर्क करून त्यांचे नाव आहेत, त्यांना त्यांचे नंबर तुम्ही आमच्या वितरकांकडनं घ्या, ऑफिसर्सकडनं घ्या, त्यांना संपर्क करा आणि त्यांना विचारा. तुमच्या मोबाईलमध्ये लाईव्ह फोटो ज्यावेळेस काढतो आपण त्यावेळेस त्याच्यावर तारखा पडत असतात, त्या तारखांसहित फोटो पाठवा. तुम्हाला ते फोटो पाठवू शकतील, बरोबर आहे. कारण फोटोच्या तुम्ही जर हिस्ट्रीमध्ये गेला, तुम्ही फोटो बोलून घ्या आणि तुम्ही हिस्ट्री चेक करा त्यांची. हिस्ट्री तर आपण बदलू शकत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आत्ताच्या युगामध्ये आपण कोणाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकू शकत नाही. टेक्निकली तुम्ही जर गेलात तर अशा प्रकारचे सुंदर रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. मी स्वतः स्ट्रॉबेरीमध्ये बघितले, अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांमध्ये बघितले, त्याचे अनेक व्हिडिओ पण आमच्याकडे शेतकऱ्यांचे आलेले आहेत, बरोबर आहे. तर आमचा या सगळ्या गोष्टीमध्ये प्रयत्न एकच आहे की शेतकऱ्याला जे बेस्ट मधलं बेस्ट आहे ते द्यायचा प्रयत्न करा, बरोबर आहे. आणि SCT वैदिकचं जे काही आज वेगाने जे काही आज शेतकरी अनुभव घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आज एकदम भयमुक्त, चिंतामुक्त अशा प्रकारची शेती करताय, एक शाश्वत आणि समृद्ध शेतीकडे आज शेतकरी चाललाय. त्या SCT वैदिक मध्ये नक्कीच शिलाजीत ट्रीटमेंट जी आहे ती या शेतकऱ्यांना एक विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आणि नावारूपाला येण्यासाठी नक्कीच वरदान अशी ठरणार आहे. तर माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण आपल्या पूर्ण क्षेत्राला याचा वापर करण्याऐवजी आपण 5-10 गुंठ्यामध्ये, 10-20 गुंठ्यामध्ये याचा वापर करा, अनुभव घ्या. मी कसं माझ्या कुंडीमध्ये घराच्या बाहेर प्रयोग करून पाहिले आणि आमच्या ऑफिसच्या बाहेर काही अनुभव घेऊन पाहिले, तर सुंदर असे अनुभव आम्हाला बघायला मिळालेले आहे. तर या शिलाजी ट्रीटमेंटची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे अशी आहे की हिच्यामधून निर्माण होणारी जी ताकद आहे
ती एवढी जिवंत असते की ती अगदी मरणाला टेकलेल्या झाडामध्ये सुद्धा प्राण फुकू शकते. त्याच्यामुळे जे निरोगी झाड आहे त्याला तर ते म्हणजे बलवानच पहिलवान केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी या ट्रीटमेंटचा आनंद घ्या, अनुभव घ्या आणि आपली जी पिकं आहे त्याची जी फळं आहेत ती फळांची गुणवत्ता, त्याच्यामध्ये शुगर कंटेंट एवढं वाढतं की तुमचं प्रत्येकाचं जे पीक आहे ते एक्सपोर्ट क्वालिटीचं तयार होणार. शिलाजीतची ही खासियत आहे. शिलाजीत तुम्ही जर वापरलं तर तुमचं जे काही उत्पादन तयार होणार ते एक्सपोर्ट क्वालिटीचं तयार होणार. रोगराई विसरा, आहे की नाही, हे सर्वात महत्वाचं कारण आहे शिलाजीतचं. शिलाजीत मध्ये रोगराई विसरून जायची, रोग येतात पिकावरती हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त तुमचं सायकल जे आहे ते व्यवस्थित पाहिजे. भाजीपाल्यामध्ये तुम्ही तोडणी करता तिचं सायकलिंग जे आहे दर महिन्यानी बरोबर 15 दिवसांनी LSQ आणि महिन्यानी RNPH रिपीट झालं पाहिजे. अशा प्रकारे सर्वांनी करा आणि या ट्रीटमेंटचा सर्व शेतकऱ्यांनी काय घ्या, फायदा घ्या. कोणाला काही प्रश्न असतील त्याच्या संदर्भामध्ये अजून काही शंका असतील, खर्चाच्या बाबतीमध्ये प्रश्न असतील तर मित्रांनो मला वाटतं याचा जो खर्च आहे साधारणतः LSQ ट्रीटमेंटचा खर्च जर केला तर मला वाटतं तो 2.5 ते 3.5 रुपये हा LSQ टॉपचा खर्च येतो एकरासाठी. आणि बेस जर तुम्ही केला तर बेसमध्ये तुम्हाला 1200 ग्रॅम जर घेतलं RNPH तर मला वाटतं RNPH 600 ग्रॅमचा किती खर्च येतो, 2000 ना, 2400 म्हणजे 4800 रुपये ते आणि 10 लिटर सॉइल चार्ज किती 4400 बरोबर आहे. आणि ते किती 2400 म्हणजे दोन्ही मिळून 7000 रुपये खर्च येतो. किती 7000 रुपये RNPH बेस आणि साधारणतः 2400 रुपये LSQ टॉप, दोन्ही मिळून 10,000 मध्ये तुम्हाला खर्च येतो 1 एकरासाठी. पण एवढे एक जर ट्रीटमेंट तुम्ही जर केली एकच तर निदान 1 लाख रुपयाचा फायदा तरी तुम्हाला आरामशीर होऊ शकतो. एवढी ताकद या ट्रीटमेंट मध्ये आहे. ही जी शिलाजीत ट्रीटमेंट आहे ही आपण लहान पिकांना म्हणजे लागवडीच्या वेळेस करू शकतो का, कारण त्यांची वाढ थांबण्याची अशी काही समस्या येऊ शकते का? ओके, उन्हाळ्यामध्ये ही समस्या येते किंवा पावसाळ्यामध्ये जर पाऊस जर वळवाचा पाऊस झाला आणि जमीन जर दाबली गेली तर अशा वेळेस ही समस्या फार म्हणजे प्रामुख्याने येते. तर मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुमच्या पिकाची लागवडीनंतर वाढ होत नसेल, मर होत असेल, डंपिंग होत असेल अशा वेळेस तुम्ही RNPH ट्रीटमेंट करणं अतिशय फायदेशीर आहे. पण त्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट करताना 1200 ग्रॅमचं प्रमाण घेण्याची गरज नाही, 600 ग्रॅमचं प्रमाण घ्यायचंय 1 एकरासाठी. ज्यावेळेस रोपं तुमची कशी आहे छोटी, तुम्ही ते जवळजवळ 15 दिवसापर्यंत छोटं 600 ग्रॅमचं पाकिट घेऊन तुम्ही कमी खर्चामध्ये म्हणजे 3500 रुपयामध्ये तुम्हाला RNPH चा बेसची ट्रीटमेंट होऊ शकते. त्याच्यानंतर 15 दिवसांनी तुम्ही LSQ करा टॉपची, 1 नंबर जर मिळतो तुम्हाला. पूर्ण कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी समजा तुमचा एक फ्लश साठी एक ट्रीटमेंट, एक RNPH बेस LSQ टॉप ह्या जर तुम्ही ट्रीटमेंट जर केल्या तर एक फ्लश मध्ये ती सफिशियंट आहे. परत दुसऱ्या फ्लशला परत दुसरी ट्रीटमेंट म्हणजे एका महिन्यामध्ये एकच सायकल येणार, दुसऱ्या महिन्यामध्ये दुसरं सायकल. हे फारसं काही महागडं म्हणजे महागडं म्हणण्यापेक्षा ही फार मोठी गुंतवणूक आहे शेतकऱ्यांची, की त्यांना खूप फायदा देऊन जाणार. सर जेव्हा LSQ ट्रीटमेंट आपण भिजवतो तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं की भिजवल्यानंतर ते गाळायला थोडी समस्या येते, एकदम घट्ट होऊन जातं. तर मग त्याच्यामध्ये अमृतजलचं पाणी भिजवायला करू शकतो काय? एकदम आणि चांगला प्रश्न आहे. पहिली गोष्ट महत्त्वाची, जेव्हा ते द्रावण घट्ट बनतं भिजवल्यानंतर, आता उन्हाळा आहे ते उडून जाईल थोडंफार, तर सावलीत ठेवा पहिलं. ते ज्यावेळेस ते घट्ट जर बनलं तुम्हाला वापरायचंय, वापरताना तुम्ही ते तुम्हाला गाळून घ्यायचंय तर तुम्ही ते काय करू शकता, त्याच्यामध्ये अमृतजलचं पाणी ऍड करू शकता बिंदास, काहीच अडचण नाही ज्यावेळेस तुम्हाला वापरायचंय तेव्हा. पण तुम्ही अमृतजलचं पाणी मिक्स केल्यानंतर ते 100% काय करायचंय, वापरून घ्यायचंय. आपण केलेल्या सोल्युशन किंवा RNPH असेल किंवा LSQ असेल त्याच्यामध्ये अमृतजलचं जेव्हा पाणी ऍड करणार आहे तर ते पाणी ऍड किती करायचं, कारण की जेव्हा आपण परत घेणार आहे त्याचं प्रमाण स्प्रे साठी घेतलं समजा 10 ते 15 मिनिट, मग ते पाण्यावर ते डिपेंड असेल. त्याला सगळ्यात सोपी आयडिया सांगतो मी तुम्हाला. समजा हर्षदा मॅडमचा प्रश्न कसा आहे की जर समजा तुम्ही LSQ ट्रीटमेंट बनवली आणि स्प्रेला वापरायची, बरोबर आहे, तर स्प्रेला मला वापरताना मी त्याच्यामध्ये जर अमृतजलचं पाणी मिक्स केलं गाळून घेण्यासाठी तर मग माझा पुढचा रेशो बिघडून जाईल. याला सगळ्यात सोपी पद्धत आहे, तुमच्याकडे समजा फवारणीला पाणी किती करायचं आहे 200 लिटर, तर 200 लिटर पाणी जे आहे त्या 200 लिटर पाण्यामध्ये तुम्ही तयार झालेलं सोल्युशन डायरेक्ट ओतून टाकायचंय. मग तुम्ही अमृतजलचं पाणी कमी जास्त जरी घेतलं तरी अंतिम सोल्युशन मध्ये ते एकसारखंच प्रमाण होणार आहे.
पॉईंट क्लिअर झाला? म्हणजे तुम्हाला 400 लिटर मध्ये जर मिक्स करायचं असेल तर 400 लिटरचं प्रमाण तयार करून घ्या आणि त्याप्रमाणे मग समजा 2-2 पाकिट लागेल तुम्हाला 400 लिटरसाठी. मग त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये जेवढं हवं तेवढं अमृतजलचं पाणी मिक्स करून पातळ तेवढंच तुम्हाला टाकायचं ना फक्त, त्याची काही समस्या नाही. हा, पण तुम्हाला जर ते मोठ्या प्रमाणात तयार करायचं असेल तर मग तुम्ही एक लक्षात ठेवायचं की तुम्ही अमृतजलचं पाणी किती ऍड केलेलं आहे तेवढं कट करून तुम्ही त्याचं प्रमाण वापरा. समजा तुम्ही 5-5 लिटर अमृतजलचं पाणी टाकलं, पण द्रावणाचं प्रमाण घेताना त्याच्यामध्ये जे वरचं पाणी आहे, समजा उदाहरणार्थ तुमचं सोल्युशन किती आहे खालचं 2000 ml म्हणजे 2 लिटर आहे, 600 ग्रॅम प्लस खाली किती टाकलं तुम्ही त्याच्यामध्ये भिजवायला 1700 ml. 17 आणि 600 किती 2600, 17 आणि 600 2300 ग्रॅम तुमचं काय झालं बेस द्रावण तयार झालं ग्रॅम वजनामध्ये. 2300 ग्रॅम द्रावणामध्ये तुम्ही 5 लिटर जरी पाणी टाकलं तरी पण तुम्ही प्रमाण घेताना ते पाणी कट करून घ्यायचं. म्हणजे उदाहरणार्थ पाणी वेगळं घ्यायचं आणि द्रावण वेगळं घ्यायचं. म्हणजे कसं उदाहरणार्थ तुम्हाला 10 ग्रॅम टाकायचं प्रमाण स्प्रेला, तर मग तुम्ही त्यातलं जे तुमचं किती 2300 ग्रॅम जे आहे ते तुम्हाला कितीला पडेल 230 लिटर राईट. आणि मग हे 5 लिटर पाणी सुद्धा तुम्ही किती ml घ्यायचं 25 ml 250 ml सॉरी किती म्हणजे 250 ml पाण्याचं प्रमाण आणि 10 ml याचं म्हणजे 260 ml तुम्हाला प्रति लिटर घ्यावं लागेल. कळलं? सोपी आहे की नाही? म्हणजे असं थोडासा किचकट हिशोब होईल, पण तो मोठ्या शेतकऱ्यांसाठी, छोट्या शेतकऱ्यांसाठी याची कुठलीही समस्या नाही. मोठ्या म्हणजे कोणत्या, त्यांचं 2000 3000 5000 लिटर असतं त्यांचं. ओके, मग ते जरी असं तरी 200 लिटरच्या ड्रमच करणार आहेत ना, काही समस्या नाही. सर आपण जे LSQ ट्रीटमेंट घेणार आहे ते प्रति एकर घेणार. समजा 700 ग्रॅम जर आपण घेतलं तर ते मोजण्यास काही गरजच पडणार नाही. प्रति एकर एकरी वापरायचं असल्यामुळे प्रत्येक कंटेंट वेगळा मोजण्याची गरज नाही. फक्त घेताना मोजून घ्या, टाकताना तुम्हाला मोजण्याची गरज नाही. आणि याच्यामध्ये प्रमाण थोडं जास्त झालं कमी झाल्याने कुठलाही दुष्परिणाम होत नाही. त्याच्यामुळे ती समस्या डोक्यातून काढून टाका, त्याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. एका शेतकऱ्याने मला एक प्रश्न विचारला होता की LSQ जर वेगवेगळा भिजत घालून जर फवारण्या केल्या वेगवेगळ्या स्टेजमध्ये तर चालेल का? चालेल, काही अडचण नाही, पण त्यांनी तुमचं काम वाढेल ना. एक ट्रीटमेंट मध्ये तुमचं जे काम करणार एका फवारणीमध्ये त्याच्यात तुम्हाला किती फवारण्या कराव्या लागतील? 3. म्हणजे आदर वाढेल तुमचं, म्हणून ते वेगळं करायची गरज नाही असं आमचं म्हणणं. तुम्ही जर वेगळ्या फवारत असाल, तुमचं एवढं प्रेमच आहे झाडावर तर करा. आम्ही काय करतो, भात वेगळा करा, भाजी वेगळा करा, वेळ नाही ना आमच्याकडे, म्हणून आम्ही खिचडी भात केला तर ते भाजी बी येते आणि कळलं ना, आणि उलट त्याच्यापेक्षा भारी होतो. खिचडी भात हा भाजी आणि भातापेक्षा कसा लागतो? डाळ खिचडा डाळ भातापेक्षा भारी लागतो. हा अनुभव आहे लोकांचा, माझा नाही. लक्षामध्ये कारण त्याच्यामध्ये तो मुरतो. सर आपण जे LSQ ट्रीटमेंट फवारणीसाठी देतोय ते प्रति एकर देतोय ते परत आपल्याला मोजून घेण्याची काहीच गरज नाही. कारण जेव्हा आपण LSQ ट्रीटमेंट पूर्णपणे भिजवलेली आहे ती जर समजा काही शेतकऱ्यांना 200 लिटर पाणी लागतं, काहींना 150 पण लागतं, काहींना 400 पण लागतं, मग त्यांनी ते सगळं जे मिश्रण आहे ते 1 एकर साठी 400 मध्ये वापरा किंवा 250 मध्ये वापरा किंवा 100 मध्ये. तुमच्याकडे ड्रम नाही ना, तुम्ही तयार झालेलं जे मिश्रण आहे किती पण पाणी घाला मॅडम त्याच्यामध्ये, एवढं किचकट काम करायची गरज नाही. किती पण पाणी टाका त्याच्यामध्ये. फक्त तुम्हाला काय करायचं, समजा तुमचे 2 ड्रम होणार ना, ते निम्म करा. निम्म या ड्रम मध्ये, निम्म या ड्रम मध्ये. 4 ड्रम आहेत, 4 भाग करा सारखे. तुम्हाला 1 एकरासाठी ट्रीटमेंट बनवून दिलेली आहे, एकरासाठी संपवायची. मग तुम्हाला बिघायला वापरायची तर निम्मी करा. काही जण म्हणजे 600 ग्रॅमचं पाकिट निम्म कसं करू, 2 ट्रीटमेंट कर ना. पुढच्या 15 दिवसानंतर वापर, समस्या काही नाही, रिझल्ट चांगला येईल. आणखी फारच काटेकोर काम करायचं तर अर्धी पुडी पॅक करून ठेवा परत. त्याला झीप आहे ना वरती, अर्धी पुडी वजन करून घ्या 300 ग्रॅम आणि अर्धी झाकून ठेवा. काही शेतकरी शिलाची ट्रीटमेंट ही ड्रीप मधून सोडताय, तर मग ते गाळून घेतात. गाळून घेतल्यानंतर जो चौथा होतो तर त्यांचा संबंध आहे की तो परत भिजत घातला तर चालेल का, किंवा मग तो डायरेक्ट बेसन डोस सारखा आपण खाली बुडामध्ये टाकू शकतो. ओके, पहिल्याचा प्रश्न असा आहे का ड्रीप मधून सोडूच नका, ड्रीप मधून देऊच नका. आमचं रेकमेंडेशन शिलाची ट्रीटमेंट ड्रीप मधून देण्यासाठी नाही. हा, तुमच्याकडे पर्यायच नाहीये म्हणून तुम्ही सोडलं तर उरलेल्या चौथ्याचं करायचं काय, तर तो तुम्ही बेसल डोस मध्ये टाका किंवा झाडाच्या मुळांशी तो टाकून द्या. असाच तो परत भिजवण्याची गरज. तसाच ठेवा बॅग मध्ये. जेव्हा तुम्ही बेसल डोस टाकाल ज्या पिकाला तेव्हा त्याच्यामध्ये मिक्स करा.
जे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात आपण त्यांना डायरेक्ट शिलाजीत ट्रीटमेंट देऊ शकतो. हे सुरुवातीला सॉइल चार्जर किंवा एनर्जी बुस्टर, आणि जर समजा हे दिलं तर ते किती दिवसाचा द्यायचं आपण? चांगला प्रश्न आहे. जे शेतकरी केमिकल प्रॅक्टिस करतात त्यांना जर शिलाजी ट्रीटमेंटचं जर ड्रेंचिंग करायचं RNPS स्टॉपच करणार नाही, त्यांना LSQ देणार नाही आपण, त्यांना RNPS स्टॉपच द्यायचं पहिला. तर ते दिल्यानंतर त्यांचा केमिकलचं ऍप्लिकेशन बंद करून किमान 4 दिवस तरी काय पाहिजे, 3-4 दिवस गॅप पाहिजे. ते बंद करून तुम्ही याच्यामध्ये ही ट्रीटमेंट दिली. ही ट्रीटमेंट दिल्यानंतर पुढचे 15 दिवस केमिकलचं ऍप्लिकेशन करायचं नाही. जमिनीतून कुठल्याही प्रकारचं केमिकलचं ऍप्लिकेशन करायचं नाही. किती दिवस? 15 दिवस. कारण त्याचा रिझल्ट मिळण्यासाठी किती दिवस लागणार सगळे? त्याचा रिझल्ट तसा 30 दिवस चालू राहतो, पण कमीत कमी 15 दिवस तुम्हाला व्हिजिबल रिझल्ट दिसेपर्यंत तुम्ही केमिकलचं ऍप्लिकेशन करू नका. मी तर असं म्हणेल, एवढा भारी रिझल्ट पाहिल्यानंतरही तुम्हाला जर केमिकल वापरायची जर इच्छा होत असेल तर परमेश्वर मालक आहे तुमचा. म्हणजे गीर गाईचं दूध खाल्ल्यानंतर तुम्हाला जर जर्सी गाईचं दूध खायची इच्छा होते तर मग त्या फॉल्ट दुधाचा नाही, तो कुणाचा आहे बघा तुम्ही. जसं म्हणजे मराठवाड्यामध्ये जसं पेरणीची पिके घेतली जातात त्यावेळेस आपण RNPS बेसळ द्यायला सांगतो. ओके. पण जर मोठे शेतकरी असेल तर ट्रॅक्टर एकदम फास्ट म्हणजे असं पिरून जातो, त्यावेळेस बेसळ देणे शक्य होत नाही. मग डायरेक्ट आपण जे शिलाची ट्रीटमेंट आहे RNPS ची ते डायरेक्ट बियाणे लावून देऊ शकतो. खूप सुंदर आयडिया आहे. ज्या शेतकऱ्यांना कोरडवाहू क्षेत्र आहे किंवा मोठमोठे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्यांना बेसळ डोस देणं शक्य नाहीये, त्यांना ड्रेंचिंग करणं शक्य नाहीये, ड्रीप नाहीये, अशा परिस्थितीमध्ये काय करू शकता? अशा कोरडवाहू क्षेत्रासाठी तुम्ही बियाणाला शिलाजीची ट्रीटमेंट जी तयार केलेली आहे ती तुम्ही मिक्स करून त्याला काढून त्याची बीज प्रक्रिया करून त्याची पेरणी करू शकता. सावलीमध्ये सुकवून घ्या मस्तपैकी, 1 नंबर रिझल्ट. तुम्हाला याचं प्रमाण घेण्यासाठी काय करावं लागेल? साधारणतः किलोचं प्रमाण असं आपण करू शकतो. समजा कपास आहे तुमची, कपासचं बी तर फार थोडं लागतं. तुम्ही याला काय करू शकता, जे बाजरी आहे, मका आहे, ज्वारी आहे, याची बी जास्त, गहू आहे याचं बी जास्त लागतं. आता गहू तर काही बागायतीच आहे, पण ज्यांचं प्रमाण खूप जास्त लागतं त्यांना तुम्ही साधारणतः एकरी 100 ग्रॅम करू शकता. बरोबर आहे सगळं बियाण्याला संस्कार करण्यासाठी. ज्यांचं बी अतिशय कमी आहे त्यांना तुम्हाला अगदी 20-20 ग्रॅम पण खूप होऊन जाईल. त्याचं बी कमी आहे परंतु याची ताकद तुम्हाला कशापर्यंत पुरणार आहे? फक्त उगवण क्षमतेसाठीच पुरणार आहे, हे लक्षात. मोठ्या जे गहू आहे, मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे यांना त्याचा चांगला रिझल्ट मिळतो खूप. ते 100 ते 200 ग्रॅम पण तुम्ही सगळ्यांचं प्रमाण घेऊ शकता. थँक्यू.